बोजड बोजड विषय या पेपरमध्ये आहेत, पण खूप इंटरेस्टिंग आहे. जेवढं तुम्ही वाचाल ना ते नंतर इंटरेस्टिंग वाटायला लागतं. आधी आपल्याला नाही तेवढं आवडत अभ्यास करायला, असं थोडस असतं. शेअर स्क्रीन करूया. आपल्याला आपण आधी मोक्ष हा विषय घेणार आहोत. ओके, सर समाधी घेतात आहेत तर आपण मोक्षापर्यंत जाऊया, हो की नाही? योगामध्ये आल्यावर आपल्याला थोडी मोक्ष भिक्ष पाहिजे, गरज आहे. योगाचं उद्दिष्ट काय आहे, कोण सांगेल? योगाचं उद्दिष्ट काय आहे? योग दर्शनामध्ये सांगितलंय मोक्ष. योगाचं अंतिम ध्येय समाधी मोक्ष प्राप्ती. बरोबर. मला सांगा, मग मोक्षाला त्यांनी काय म्हणलंय? मोक्ष म्हटलंय का योगामध्ये? कैवल्य. कैवल्य म्हटलंय. पण कैवल्य म्हणजेच मोक्ष, बरोबर आहे ना? हो की नाही? हो. म्हणजे प्रत्येकाने मोक्ष या संकल्पनेला वेगवेगळी नावं दिली, पण आपण समजून घेताना ती मोक्ष याच अर्थाने आपण घेणार आहोत. आपण मोक्ष म्हटलं की आपल्याला कळतंय. हा, पण वेगवेगळ्या दर्शनांमध्ये वेगवेगळी नावं दिलेली आहेत. आता मला सांगा, भारतीय तत्वज्ञानामध्ये एकूण किती दर्शन आहेत? किती दर्शन आहेत? 9 दर्शन. 9 दर्शन आहेत. 9 दर्शन आहेत. बरं, मग त्यांच्याबद्दल काय सांगू शकू? म्हणजे कसं त्याची विभागणी केलेली आहे? त्याची विभागणी कशी केलेली आहे? वैदिक अवैदिक. आस्तिक आणि नास्तिक अशी केली. हा, आस्तिक आणि नास्तिक. आस्तिक दर्शन आणि नास्तिक दर्शन. आता आस्तिक दर्शन कशाला म्हणायचं? जे ईश्वराला मानतात, ईश्वर या तत्वाला जे दर्शन मानतात त्याला आस्तिक वेदाला म्हणतात. वेदाला जे मानतात ते करेक्ट. वेदानुसार. वेदांना जे प्रामाण्य मानतात, वेदांमध्ये जे जे काही सांगितलेलं आहे त्यांच्या संकल्पना जे मांडतात ते आस्तिक. ईश्वर नाही. नॉर्मल भाषेमध्ये आपण ईश्वर म्हणतो, पण इथे ईश्वर नाही, बरोबर? आणि नास्तिक कोणाला म्हणायचं? नास्तिक दर्शन कोणाला म्हणायचं? वेदांना जे मानत नाही ते. हा, वेदांना जे प्रामाण्य मानत नाही ती नास्तिक दर्शन. आस्तिक दर्शन किती आहेत? 6. 6. नास्तिक किती आहेत? 3. 3. बरं, आस्तिक दर्शन कोणती कोणती आहेत? नावं माहितीये? म्यूट आहात, म्यूट आहात. मी एक सांगू, इथे तुम्ही जेवढं बोलाल ना, सर पण सांगत असतात, जेवढी उत्तरं द्याल ना तुम्ही, चुकलं तर हरकत नाही, पण तुम्ही जेवढी उत्तरं द्याल ना तेवढं तुम्हाला जास्त येणार आहे. कारण आपल्याला चुकलेलं लक्षात राहतं की अरे मी चुकले होते, आणि मग त्याचं उत्तर हे होतं, हो की नाही? हरकत नाही चुकलं तर. आस्तिक दर्शन 6 आहेत. सांख्य दर्शन, योग दर्शन, न्याय दर्शन, वैशेषिक दर्शन, मीमांसा दर्शन आणि वेदांत दर्शन. बरोबर. आता ह्या जोड्या आहेत, तुम्ही अगदी करेक्ट सांगितली. आणि ह्या जोड्या आहेत, ही सांख्य योग. हा, म्हणजे सांख्य हे तत्वज्ञान आहे, तर मग ते तत्वज्ञान मान्य करून त्याच्यावरती कशी साधना करायची हे योगाने सांगितलेलं आहे, बरोबर? आणि सांख्यांचं तत्वज्ञान घेऊन त्याच्यामध्ये अजून एक ईश्वर संकल्पना त्यांनी ऍडिशनल, आता सरांनी सांगितलं तसं, ती ईश्वर संकल्पना ऍड केली आहे आणि ती तत्व त्यांनी मान्य केली. मग न्याय दर्शन आहे. न्याय दर्शनाची विचारसरणी वैशेषिकांनी मानली. प्रत्येकाची स्वतःची अशी काहीतरी खास वैशिष्ट्य आहेतच, पण अशा प्रकारे जोड्या आहेत. नंतर मीमांसा कर्मकांड आहे, तर वेदांत ज्ञानकांड आहे, म्हणजे ज्ञान योग त्याच्यामध्ये सांगितलेला आहे. म्हणजे ही झाली आस्तिक दर्शन, म्हणजे वेदांना प्रमाण्य मानणारी दर्शन. आता नास्तिक दर्शन कोणती कोणती आहेत? चार्वाक, जैन, बौद्ध. बरोबर, चार्वाक, जैन आणि बौद्ध. अगदी करेक्ट. म्हणजे ही आपली झाली काय म्हणूया आपण, बेसिक आपली माहिती आपल्याला जी असायला पाहिजे की मोक्ष आपल्याला शिकायचा आहे तर कशाच्या संदर्भात शिकायचंय. तर ह्या दर्शनांमध्ये आपल्याला मोक्षाची संकल्पना ही काय त्यांनी मांडलेली आहे. आता तुम्ही फर्स्ट टर्मला याच्यापैकी कोणत्या कोणत्या संकल्पना शिकलात बरं या दर्शनांमधल्या? जीव, जगत, आत्मा. जीव, जगत, ईश्वर. ईश्वर. हा, बरोबर. जी म्हणजे तुमचा जीव काढला या जीव जगत ईश्वरनी, बरोबर आहे ना? अभ्यास करताना.
तर जीव जगत ईश्वर ह्या संकल्पनांचा तुम्ही अभ्यास केला. आता त्याच्यातूनच आपण मोक्ष ही संकल्पना प्रत्येक दर्शनामध्ये काय मांडलेली आहे तर ती आपण शिकणार आहोत. तर मला एक सांगा की तुम्ही अभ्यास केलाय का, की माहितीये का तुम्हाला की याच्यामध्ये मोक्षाला त्यांनी वेगवेगळी नावं काय काय दिलेली आहेत वगैरे असं माहितीये? आता आपण बघितलं की योगामध्ये कैवल्य म्हणतात, सांख्यांमध्ये काय म्हणतात. आता मी तुम्हाला एक सांगते. हा, हे तुम्ही अगदी लक्षात ठेवायचं. जसं आपण आस्तिक दर्शन नास्तिक दर्शन अभ्यास केला की नाही, माहिती असणं गरजेचं आहे, तसं प्रत्येक दर्शनामध्ये मोक्षाला काय म्हटलं जातं हे आपल्याला लक्षात ठेवायचंय. हा, कारण का त्या त्या दर्शनानुसार आपल्याला ते नाव आपण तिथे वापरणार आहोत, कारण त्या दर्शनामध्ये म्हटलेलं आहे म्हणून. हा, तर योग दर्शन आणि आपण सांख्य दर्शन, जर आपण पहिली जोडी घेतली सांख्य योग, तर त्याच्यामध्ये काय म्हटलेलं आहे, कैवल्य. सांख्यांनी पण कैवल्यच म्हटलेलं आहे मोक्षाला आणि योग दर्शनानी पण कैवल्यच म्हटलेलं आहे. आता न्याय दर्शनामध्ये अपवर्ग हा शब्द त्यांनी म्हटलेला आहे. तुम्ही लिहून घ्या पाहिजे. न्याय दर्शनामध्ये कुठला शब्द म्हटलेला आहे तुम्ही रिपीट करा, कारण तर तुमच्या लक्षात राहणार आहे. न्याय दर्शनामध्ये काय शब्द वापरलेला आहे? अपवर्ग. अपवर्ग. वैशेषिक दर्शनामध्ये निश्रेयस हा शब्द वापरलाय. निश्रेयस हा शब्द वापरलाय. काय म्हटलंय वैशेषिक दर्शनामध्ये? निश्रेयस. निश्रेयस. यश. हा, आणि वेदांत दर्शनामध्ये काय म्हटलेलं आहे? मोक्ष किंवा मुक्ती, म्हणजे त्या दर्शनांमध्ये मोक्ष किंवा मुक्ती. आता हे आपण पुढे एक 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 सगळं आपण बघत जाणार आहोत आणि मग आपल्याला त्याच्यात काय आहे ते आपल्याला कळणार आहोत. आज आपण सोपं घेणार आहोत की जे थोडस आपल्याला बापरे हा मोक्ष शब्द आहे आणि आपल्याला फार कठीण जातोय, तर सगळ्यात सोपं आहे ना ते आपण आज घेणार आहोत, म्हणजे थोडस आपल्याला कळेल. आता मोक्ष समोर स्क्रीन दिसते सगळ्यांना? हो मॅडम. हा, आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये किती पुरुषार्थ मानले गेलेले आहेत? 4. पुरुषार्थ 4. ते कुठले आहेत? धर्म, अर्थ, काम आणि काम मोक्ष. आणि मोक्ष. बरोबर, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता आपण ज्याला म्हणतो ना पुरुषार्थ, हा, तर पुरुषार्थाची व्याख्या काय केलेली आहे याच्यामध्ये? पहिला पुरुषार्थ आपण म्हटलेला आहे 4 पुरुषार्थ. मग पुरुषार्थ म्हणजे काय, तर त्याची व्याख्या अशी केली आहे, पुरुषैहि अर्थ्यते प्रार्थते इति पुरुषार्थ, अशी पुरुषार्थाची व्याख्या केलेली आहे. की म्हणजे काय, तर मनुष्याला ज्या गोष्टी प्राप्त करून घेण्याची इच्छा असते, अर्थ्यते आणि प्रार्थते, म्हणजे ती इच्छा आहे त्याला प्राप्त करून घ्यायचंय, तर त्याला त्यांनी पुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. आता ते 4 कोणते आपण बघितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. आता याच्यामध्ये आपण कुठली संकल्पना बघणार आहोत? शेवटची, मोक्ष. आता या 4ही पुरुषार्थांमध्ये सगळ्यात श्रेष्ठ काय मानलेलं आहे, तर म्हणजे मोक्षाला म्हटलेलं आहे. परमपुरुषार्थ म्हणजे जे अंतिम तुम्हाला कुठलं पाहिजे, काय पाहिजे तुम्हाला, तर मोक्ष, म्हणून त्याला परमपुरुषार्थ मानलेलं आहे. का म्हटलेलं आहे परमपुरुषार्थ, तर पहिले 3 आहेत ना, तर ते पहिले 3 तुम्हाला जरी प्राप्त झाले तरी काही काळाने ते नष्ट होऊन जातात. म्हणजे तुम्ही प्रत्येकच गोष्ट बघितली तर काही काळ तुम्हाला ती गोष्ट मिळणार आहे आणि त्याच्यानंतर ती संपून जाणार आहे, कायमस्वरूपी राहणार नाहीये. पण मोक्ष ही अशी गोष्ट आहे, अशी आपण अशा स्थितीला आपण जातो की त्याच्यानंतर परत फिरणं नाहीये, म्हणून त्याला परमपुरुषार्थ असं म्हटलेलं आहे. आणि आता प्रत्येक आपण जर म्हटलं तर प्रत्येक दर्शनामध्ये मोक्षाबद्दलचे त्यांचे स्वतंत्र असे विचार मांडले गेलेले. आपण जसं जीव जगत ईश्वर आपण अभ्यास केला, तसं मोक्षाबद्दलही त्यांनी असं प्रत्येकाचे स्वतंत्र विचार मांडलेले आहेत आणि त्यांच्या संकल्पना आहेत. आता ह्या दर्शनांचा आपण जर विचार केला तर आपल्याला काय दिसतं, तर म्हणजे आता सगळे दर्शन आपण जर विचार केला तर त्याच्यामध्ये काही संकल्पना कॉमन आपल्याला दिसतात. हा, तर त्या कॉमन संकल्पना काय, कॉमन म्हणा किंवा काय विचार पद्धती त्याच्यामध्ये आपल्याला दिसते, तर सर्व दर्शनांमध्ये दुःखाचं अस्तित्व मान्य केलेलं आहे. बरोबर, दुःख हे आहे
हे सगळ्यांनीच मान्य केलेलं आहे. आता सर्व प्राणी मात्रांना आयुष्यामध्ये कधी ना कधी दुःखाचा अनुभव येतो. प्रत्यक्ष अनुभवामुळे सिद्ध असलेल्या दुःखाचे अस्तित्व सर्वांनी मान्य केलेले आहे. म्हणजे दुःख आहे हे आपण केव्हा कळतं दुःख आहे हे अनुभवतो तेव्हा आपल्याला कळतं ना की हे दुःख आहे. सुख आहे आणि दुःख आहे तर नुसतं मी म्हंटल हे म्हणजे सुख तुम्हाला कळणार नाहीये पण तुम्ही प्रत्यक्ष अनुभवाल त्यावेळेला तुम्हाला कळतं. मग तसं दर्शन काय म्हणतात हे दुःख हे प्रत्येकाने अनुभवलंय आणि म्हणून त्यांनी ती संकल्पना त्यांचं अस्तित्व आहे हे त्यांनी मान्य केलेलं आहे. मग आता आपल्या आयुष्यामध्ये जर दुःख आहे म्हणजे सुख पण आहे पण मनुष्याला त्रास काय देतं दुःख आणि अपेक्षा काय आहे की ह्या दुःखाचा कायम नाश व्हायला पाहिजे. आत्यंतिक हा शब्द त्यांनी मानलेला की कायमचा एकांतिक म्हणजे निश्चितपणे आणि आत्यंतिक म्हणजे कायमचा नाश व्हायला पाहिजे असं मानलेलं आहे. आणि खरं म्हणूनच मोक्ष आहे की सुखच आपल्याला राहिलं पाहिजे. मग ते केव्हा केव्हा प्राप्त होईल तर ह्या दुःखाचा नाश होईल त्यावेळेला. बरोबर. दुःखाचा जेव्हा कायमस्वरूपी नाश होतो तेव्हा ती अवस्था म्हणजे मोक्ष होय. म्हणजे आता तुम्हाला मोक्ष ही संकल्पना कळली की आपल्या आयुष्यामध्ये दुःखाचं अस्तित्व कायमस्वरूपी आहे आणि त्या दुःखाचा कायमस्वरूपी जेव्हा नाश होईल ती जी अवस्था तुम्हाला प्राप्त होईल तर ती अवस्था म्हणजे मोक्ष. बरोबर. मग आता हे सगळ्या दर्शनांना मान्य आहे की हे दुःखाचा नाश आपल्याला झाला पाहिजे. पण मग आता तो नाश होईल कसा. बरोबर. आता समजा माझं एक मत आहे समृद्धीचं एक मत आहे अर्चनाचं जे दिसत आहेत त्यांची नावं घेते मी तर राधाचं एक मत आहे प्रत्येकाची काहीतरी मत आहे आणि प्रत्येकाच्या मतानुसार दुःखाचा नाश अमुक अमुक पद्धतीने तुम्ही जर गेलात तर त्या दुःखाचा नाश होऊ शकतो. आणि होतो हे त्यांना सिद्ध झालं त्यांना कळलंय की आम्ही मार्गाने गेले आणि मला दुःखाचा नाश झाला. तसंच या दर्शनांचं आहे की प्रत्येक दर्शनानी आपलं एक सिद्धांत मांडलाय आपली एक पद्धत मांडलीये की दुःखाचा नाश करायचा आहे ना मग मी म्हणतो या मार्गाने गेलो तर तुमचा नाश होणार आहे असं न्याय म्हणतं मग असं वैशेषिक म्हणतं असं वेदांत म्हणतं असं प्रत्येकाने आपले आपले विचार त्याच्यामध्ये मांडलेले आहेत. इथपर्यंत कळलंय सगळं. हो इथपर्यंत मॅडम. कळलंय. हा. हो मॅडम, मग आता कळलं. तर त्या दुःखाचा आपल्याला नाश करायचा आहे. मग आता नाश करायचं आता कुठलीही गोष्ट आपल्याला करायची आहे तर आपण म्हणतो की बाबा कशी करायची त्याला काय गोष्टी लागतील त्याच्यावर उपाय काय आहे. एखादा आजार झाला तो मला आजार घालवायचा आहे मग त्याच्यावर उपाय काय आहे बाबा. मग मी काय करू डॉक्टरकडे जाऊ का औषधं घेऊ का घरगुती करू का पूरक उपचार पद्धती करू काय करू म्हणजे आपण मार्ग शोधतो. हा. काही आपल्याला करायचंय तर त्याचे मार्ग शोधतो. मग आता इथे आपल्याला दुःखाचा नाश करायचा आहे मोक्ष मिळवायचा आहे मग त्याचे उपाय आपण शोधायला पाहिजे. आणि मग उपाय शोधल्यानंतर ती म्हणजे आपण मग ती मोक्षाची कशी काय अवस्था प्राप्त करून घेणार असा विचार प्रत्येक दर्शनांनी मांडलेला आहे. आता आपण इथे वाचूया चौथं त्याचे उपाय मार्ग कोणकोणते आहेत. दुःखाचा नाश झाल्यानंतर मोक्षाची अवस्था कशा स्वरूपाची असते याविषयी सर्व दर्शनाची आपापसात मतभिन्नता आहे. आता ती का आहे प्रत्येक व्यक्ती आता आपण बघितलं वेगळ्या आहेत. तसंच आता समजा एक हत्ती आहे. हत्ती एकच आहे पण त्या आंधळ्याची गोष्ट आहे की नाही. एकाने पायाला हात लावला तर तो काय म्हणतो हत्ती खांबासारखा आहे. एकाने कानाला हात लावला तर तो म्हणतो सुपासारखा आहे पण आहे तो हत्तीच ना. एक म्हणेल शेपटाला हात लावला तो म्हणेल झाडू सारखा आहे पण जो शहाणा माणूस आहे तो म्हणेल काय की हत्ती या सगळ्यांचं एकत्रित स्वरूप आहे. हो की नाही. मोक्ष हा मिळणारच आहे पण प्रत्येकाची म्हणण्याची पद्धत वेगळी वेगळी आहे. तर इथे त्यांनी म्हटलेलं आहे की मतभिन्नता आहे पण त्याचं स्वरूप कसं मानलेलं आहे त्याचे उपाय कोणते कोणते आहेत तर हे सगळं वेगळं पद्धतीने त्यांनी मांडले पण अंतिम ध्येय त्यांचं मोक्षच आहे. आणि ती स्थिती कुठलंही दर्शन असलं तरी त्यांनी म्हटले की ही स्थिती आपल्याला प्राप्त करून घेता येते. आता इथपर्यंत आपल्याला अगदी समजलंय सगळ्यांना. आस्तिक दर्शन काय नास्तिक दर्शन काय कोणती कोणती आहेत प्रत्येक दर्शनामध्ये त्याला काय म्हटलेलं आहे. आता सगळ्यात सोपं दर्शन कुठलं आहे बरं नास्तिक दर्शनामधलं कोण सांगेल मला. तुम्ही थोडाफार तर अभ्यास केलेलाच आहे. चार्वाक अगदी बरोबर. मग आपण सुद्धा चार्वाकच आहोत ना. थोड्याफार प्रमाणात आपण सगळेच जण चार्वाक आहोत तर मग आज मी पण विचार केला की चला पहिलं लेक्चर आहे तर आपण चार्वाकच करूया. मला एक चार्वाक दर्शनाबद्दल कोण सांगेल पटपट जरा काय आहे चार्वाक दर्शन.
काय आहे, तुम्हाला काय माहित आहे चारवाक दर्शनाबद्दल? चारवाक दर्शन हे चारवाक ईश्वराला मानत नाही. एकेकाने सांगा. हा चारवाक दर्शन हे नास्तिक दर्शन आहे हा बरं, आणि अजून? ते सृष्टीकर्ता ईश्वर मानत नाहीत. बरं, आणि अजून काय सांगेल? अजून काय सांगाल? मला मला चारवाकाचा अर्थ सांगाल का कोणीतरी? चारवाकाचा अर्थ काय आहे? हे बघा, ह्या ज्या गोष्टी आहेत ना, काही तुम्ही कुठलंही ज्या वेळेला उत्तर लिहिता, म्हणजे परीक्षेच्या दृष्टीने विचार केला तर थोडं प्रस्तावनेमध्ये तुम्हाला जी एखादी संकल्पना आहे, कुठलाही असू दे प्रश्न, तर प्रस्तावनेमध्ये थोडंफार तुम्हाला लिहायला लागतं की ही संकल्पना कोणत्या दर्शनातली आहे, काय आहे, ते दर्शन काय आहे, आस्तिक आहे, नास्तिक आहे, का आहे, किंवा काय, किंवा तुम्ही PYS घेतलं म्हणजे पतंजली योग दर्शन घेतलं तरी सुद्धा थोडंफार त्याच्याबद्दल तुम्हाला प्रस्तावना ही कुठल्याही प्रश्नामध्ये, कुठल्याही पेपरमध्येही तुम्ही लिहा. तुमचं उत्तर चांगलं होण्यासाठी त्याची गरज असते. आणि मग मूळ विषयाला प्रस्तावना फार मोठी करायची नसते, बरोबर. एखाद्या वक्त्याने प्रस्तावना जास्त झाली तर भाषण ऐकायला कोणाला नको होतं, तशी व्हायला नको. महत्वाचे मुद्दे फक्त त्याच्यामध्ये प्रस्तावनेमध्ये आले पाहिजे. आता मला सांगा, चार्वाक दर्शन अर्थ काय आहे हे तुम्हाला माहिती पाहिजे. चारवाक म्हणजे श्रवण करणे. श्रवण करणे. बरं, अजून काय? श्रवण करणे किंवा काय काय जरा मोठ्याने बोलाल, ऐकायला नाही. गोड किंवा मधुर बोलणार. हं? स्नेहाजी, तुमचा ना थोडा आवाज नाही येते, माईकच्या जवळ जर बोललात तर बरं पडेल. चारवाक म्हणजे गोड किंवा मधुर बोलणारा. हा, गोड किंवा मधुर बोलणारा, बरोबर. चारू वाक यस्य सह. तुम्ही हे करताना तुम्ही नोट डाऊन करून घेतलं तरी चालेल, किंवा काही काही गोष्टी आपल्या माहितीसाठी, प्रत्येक वेळेला प्रश्नामध्ये लिहिण्यासाठीच असं नाही, पण उद्या काही गोष्टी तुम्ही बघा. चारू वाक चा पाय म्हणला, चारू वाक यस्य सह, म्हणजे वाक म्हणजे बोलणं, की तो गोड बोलतो तो, बरोबर. दुसऱ्याला आकर्षक बोलणं असतं त्याचं, तो. अजून काय आहे त्याला? म्हणून त्याला चारवाक किंवा गोड बोलणं अशा अर्थाने त्याला चारवाक म्हटलं जातं. अजून मग चारवाक का अजून का म्हटलं जातं चारवाक? चारवाक नावाचे ऋषी मानले जातात, त्यांच्या नावाने त्यांच्या नावाने, बरोबर. हा, मग हे जे दर्शन आहे याला अजून दुसरी नावं आहेत, तुम्हाला माहिती आहेत का? हो हो मॅडम. कोणती? ते लोकायत. आणि बरोबर, लोक- लोकायत, हा, ब्राहस्पत्य. लोकायत दर्शन. हा, बरोबर, ब्राहस्पत्य सूत्र. मग ते म्हणजे ते लोकायत का म्हणतात त्यांना? लोकायत का म्हणतात? लोकांच्या ह्याच्यावर आधारित, म्हणजे हम्म. लोकायत एक अर्थ असं मी सांगते. लोकायत एक अर्थ असा आहे, बरोबर सांगताय तुम्ही, म्हणजे की सगळ्या लोकांना मान्य असणारं असं एक अर्थ आहे. आणि दुसरा अर्थ असा आहे की म्हणजे लोक म्हणजे इंद्रिय गोचर ज्ञान जे असतं ना, म्हणजे आपल्या दृष्टीला दिसणारं जे काही आहे ज्ञान, ते, म्हणून त्याला लोकायत असं म्हटलं जातं, बरोबर. म्हणजे इंद्रियांना दिसणारं विश्व, अशा अर्थाने त्याला लोकायत असं म्हटलं जातं, बरोबर. अगदी बरोबर. आणि ब्राहस्पत्य सूत्र त्यांचा ग्रंथ आहे, जो आता म्हणजे उपलब्ध आहे, तो बृहस्पती ऋषींनी लिहिलाय, पण तो कसा आहे की तो मूळ ग्रंथ नाहीये, बरोबर, तो नंतर लिहिला गेलेला आहे. हा, मग आणि आता जे आपल्याला ज्ञान होतं, चारवाकांनी असं म्हटलं तसं म्हटलं, ते कसं होतं माहितीये की दुसऱ्या ग्रंथांमध्ये, दुसऱ्या दर्शनांच्या ग्रंथांमध्ये त्याचे संदर्भ येतात आणि त्याच्यावरून त्यांचं काय ज्ञान आहे ते आपल्याला कळत जातं. म्हणजे समजा तुम्ही मला ओळखत नाहीये, हं, आणि कोणीतरी म्हटलं की अर्चनानी म्हणलं तनुजा मॅडम असं असं म्हणतात,
मग कोणीतरी म्हटलं, राधानी म्हटलं, तनुजा मॅडम असं असं म्हणतात. मग रोहिणीला कळलं की तनुजा मॅडम अर्चना आणि यांचं एकत्र करून ती म्हणते की त्यांचं एक माझं एक मी काय म्हणते हे ती मांडते. बरोबर. तसं या ग्रंथामध्ये न्यायांच्या याच्यामध्ये पूर्वी कसं दोन म्हणजे ग्रंथांमध्ये तुलना व्हायची. बरोबर. ग्रंथांची तुलना होऊन त्यांचं ते ज्ञान मांडलं जायचं. तर मग चार्वाकांचं म्हणणं कुठे कुठल्या कुठल्या ग्रंथांमध्ये आलेलं आहे ते सगळं एकत्रित करून जे काही आहे ते आपल्या समोर मांडलं गेलेलं आहे. आणि नंतर मग चार्वाकांचं त्यांचं ज्ञान आहे ते हळूहळू ग्रंथांमधून त्यांनी संस्कृताचा आधार घेतला आणि मग त्यांनी हे बृहस्पत्य सूत्र किंवा इतर काही गोष्टी आपल्या डोळ्यासमोर आलेल्या आहेत. म्हणजे अशा प्रकारे हा चार्वाक ग्रंथ चार्वाक दर्शन हे आहे. बरोबर. हे इथपर्यंत आपल्याला समजलंय. मग आता इंद्रिय गोचर ज्ञान म्हणजे काय की इंद्रियांना जे दिसतं ते ज्ञान. बरोबर. बरोबर आहे ना मी काय म्हणते ते. हो हो इंद्रियांना बरोबर आहे. दिसतं ते. मग मला एक सांगा ते कुठल्या गोष्टींना मानतात, ती कुठली तत्व मानतात? प्रमाण हा. पंचमहाभूतांपैकी किती तत्व मानतात? स्पष्ट विचारते. पंचमहाभूतांपैकी किती तत्व मानतात ते? 4 4 तत्व मानतात. त्याच्यामध्ये ते आकाश तत्व मानत नाहीत. बरोबर. आकाश तत्व ते मानत नाही. का नाही मानणार ते? आपण इथे म्हणले इंद्रिय गोचर ज्ञान म्हणजे काय? जे इंद्रियांना जे तुमच्या डोळ्यांना दिसतं ते ज्ञान. आकाश दिसतं का तुम्हाला? आकाश दिसतं का? मोकळी आहे ती. आकाश सगळीकडे आहे म्हणजे जिथे जिथे मोकळी जागा आहे आपण म्हणतो ते आकाश आहे. अशा तऱ्हेने आपण संकल्पना मांडतो. पण अमुक एक आकाश असं तुम्ही दाखवू शकता का? नाही दाखवू शकत. आणि म्हणून ते तत्व ते मानत नाहीत. बरोबर. हे आता आपण का शिकतो की आता हे पुढे येणार आहे की का का या गोष्टी आहेत आणि का नाही आहेत ते. बरोबर. तर हे ते 4 तत्व मानतात. ईश्वराला मानतात का ते? नाही. नाही. ईश्वराला आपण शिकलो. ईश्वराला आपल्याला आता ईश्वराचा विचार काही करायचा नाहीये. पण ते ईश्वराला मानत नाही. बरोबर. आता आपण जाऊया चार्वाकांचा अभ्यास करायला. ओके. बेसिक गोष्टी आपल्याला अगदी व्यवस्थित तुमचा अभ्यास खूप छान आहे खरंच. आता बघूया चार्वाक दर्शनाप्रमाणे मोक्षाची संकल्पना काय आहे तर ती आपण बघूया. एक मिनिट. भारतीय तत्वज्ञानामध्ये नास्तिक दर्शनांपैकी चार्वाक दर्शनाचे भौतिकवादी विचारसरणीमुळे प्रमुख स्थान आहे. आता भौतिकवादी का म्हटलंय त्यांना? कारण इंद्रियांना दिसतं ते ज्ञान ना. भौतिक सुख म्हणजे काय? जी आपण उपभोगतो ती. बरोबर. तर मग जी म्हणून त्यांना भौतिकवादी म्हटलं की त्यांची विचारसरणी काय? जे दिसतंय ते सगळं आहे आणि ते तुम्ही उपभोगायचं आहे. आज चार्वाक दर्शनाचा कोणताही म्हणजे मूळ ग्रंथ सच असा उपलब्ध नाही. हा सेकंडरी बृहस्पत्य सूत्र आहे. हा नंतरचा आहे. परंतु इतर ग्रंथांमध्ये या दर्शनाच्या विचारसरणीची जी वैशिष्ट्ये प्राप्त होतात त्यांचे संकलन करून त्यांचा अभ्यास केला जातो. मोक्षाविषयी चार्वाक दर्शनाचा दृष्टिकोन हा इतर दर्शनांपेक्षा अतिशय वेगळा आहे. आता आधी आपण वेगळाच दर्शन घेतलंय निवडले की आधी वेगळा आणि मग नंतर बाकीचे आपण अभ्यास करणार आहोत. बरोबर. प्रत्येक दर्शनाने मुक्तीचा संबंध आत्म्याशी मानलेला आहे. आता हे लोक आत्मा मानतात का? नाही मानत. चार्वाक जे आहेत ते आत्मा मानतात का? तर नाही मानत. कारण ते काय आहे? आत्मा दिसतो का? एक लक्षात ठेवा. चार्वाक म्हणजे जे दिसतं ते आहे, जे नाही दिसत ते नाही. मग आत्मा दिसतो का तुम्हाला? नाही. नाही. नाही दिसत. म्हणजे मग ते आत्म्याचं अस्तित्वच ते मानत नाहीये. बरोबर. हो बरोबर. चार्वाक दर्शनाप्रमाणे शरीरापासून आत्म्याचे अस्तित्व वेगळे नाही. आता इथे प्रत्येक आपण जो नंतर अभ्यास करणार आहोत तर त्याच्यामध्ये प्रत्येक दर्शनाने मोक्षाचा किंवा मुक्तीचा संबंध आत्म्याशी मानलेला आहे. आपण योगाचा अभ्यास करतो किंवा थोडाफार तुम्ही सांख्यांबद्दल वाचलं असेल. पण यांच्यामध्ये काय आहे की आत्म्याचं अस्तित्व वेगळं असं ते मानत नाही.
त्यामुळे भौतिक शरीर म्हणजे काय, जे तुम्हाला आम्हाला जे दिसतंय, आपण एकमेकांना बघतोय, ते जे शरीर आहे ते, त्याचा मृत्यू होणं म्हणजे ते जर संपलं की आपल्याला मोक्ष मिळाला. म्हणजे त्यांची मोक्षाची संकल्पना काय आहे, तर भौतिक शरीराचा मृत्यू होणं. आलं लक्षात? हो, की मोक्ष मिळतो. हा, म्हणजे प्रत्येकाचा एक आहे ना, एक पिन पॉइंट लक्षात ठेवायचा की त्यांचं काय आहे, तर तुम्ही भौतिक शरीराचा मृत्यू झाला म्हणजे तुम्हाला मोक्ष प्राप्त झाला. मग ते कसं आणि काय आपण पुढे बघणार आहोत. हा, जसं इतर दर्शनांनी मानलं आहे की असं तत्वज्ञानापासून मोक्ष होऊ शकत नाही, काहीतरी ते चुकले. कारण मृत्यूपासून मुक्ती वेगळी नाही. आपण ते काय म्हणतात माहितीये की मृत्यू आणि म्हणजे वेगळं नाहीये असं ते मानतात. आता ते का बरं असं म्हणतात आहेत, तर ते आपण बघूया. म्हणजे त्यांनी असं म्हटलेलं आहे की देहस्य नाशो मुक्तिस्तु न ज्ञानात मुक्ती इति उच्यते. कारण जसं इतर दर्शन म्हणतात की तत्वज्ञानापासून मोक्ष होऊ शकत नाही, कारण मृत्यूपासून मुक्ती वेगळी नाही. मृत्यूपासून मुक्ती ही काही वेगळी नाहीये. मृत्यू झाला म्हणजे गेला, माणूस गेला. जर चार्वाकाला जर कोणी विचारलं की शरीर हाच आत्मा आहे, तर तो काय म्हणतो की शरीरापासून तो वेगळा नाहीये. आता हे कशावरून चार्वाक म्हणतात, त्यांची एक फिलॉसॉफी आहे. कारण आता मी जर काही म्हंटल तर मला त्याचं कारण द्यायला पाहिजे ना. तर मग ते कारण काय सांगतात की आपण म्हणतो आता आता मी स्त्री आहे, मी पुरुष आहे, मी जाड आहे, मी बारीक आहे, मी उंच आहे, मी बुटका आहे, किंवा असं जे आपण काही म्हणतो, त्यावेळेला मी म्हणताना आपण कुठे कुठे बोध दाखवतो सांगा बरं. मी म्हणताना आपण कुठे दाखवतो? स्वतःकडे. स्वतःकडे. म्हणजे तुमचा हात कुठे जातो? शरीराकडे. स्वतःच्या शरीराकडे जातो. मी, बरोबर. तुम्ही दाखवता काय? तुमचं शरीर, बरोबर आहे ना. मी म्हटल्यानंतर असं तुमच्याकडे दाखवून मी नाही दाखव, असं असं नाही मी म्हणणार ना. मी म्हणताना मी माझ्या शरीराकडे दाखवते ना, पॉइंट करते. त्यामुळे म्हणजे ते जे दिसतं ते, बरोबर. तर मग ते काय म्हणतात की मी जाड आहे, मी बारीक आहे, मी उंच आहे इत्यादी वाक्य वापरतो. अशा वेळेस आपण मी हा शब्द शरीराला उद्देशूनच वापरतो. तेव्हा मी म्हणजे शरीरच होय, आत्मा नाही. म्हणजे मी म्हटलं तर ते म्हणजे काय आहे की शरीरच आहे, आत्मा नाही. कधी कधी आपण काय करतो, माझं शरीर आपण म्हणतो. आता हे तर शरीर आहेच, पण मग माझं म्हणताना आपण काय म्हणतो? माझं म्हणतानाही आपण आपल्याकडेच बोट दाखवतो. म्हणजे असं जरी आपण म्हणत असलं तरी सुद्धा मग आपण म्हणू शकतो ना की माझं शरीर म्हणताना माझा कुठे, माझं हा शब्द तुम्ही कुठे दाखवणार? पण ते म्हणताना त्याचं स्पष्टीकरण ते काय करतात की हा औपचारिकपणा आहे, की माझं म्हणताना माझं शरीर हा औपचारिकपणा आहे म्हणणं. म्हणजे माझ्यापासून शरीर वेगळं नाहीये, ते मी आणि शरीर हे सगळं एकच आहे असं त्यांचं म्हणणं. कारण नाहीतर माझं म्हणताना माझं तुम्हाला दाखवता आलं पाहिजे. दुसरं एखादं तत्वज्ञान म्हणेल माझं म्हणजे या शरीरातला तो आत्मा, आपण असं म्हणूया ना. पण ते म्हणतात तसं नाही, की आपण असं बोलताना बऱ्याच वेळेला म्हणतो ना. तर ते तसा हा औपचारिकपणा आहे. या देहापासून शरीर हे काही म्हणजे आत्मा काही वेगळा नाहीये. हा शरीर म्हणजेच आत्मा आहे, दुसरं काही नाहीये. आता ही एक त्यांची संकल्पना झाली की शरीरालाच त्यांनी आत्मा मानले, आत्मा काही वेगळं नाहीये. मग आता पुढचं काय आहे की मग असं जर आहे तर मग आपण शरीर निर्जीव असतं, म्हणजे असा प्रश्न उत्पन्न होतो की शरीर तर निर्जीव असतं आणि चेतनाहीन पाहिजे, ते चेतनाहीन असतं. व आत्मा हा चेतन असतो. शरीर कसं असतं? निर्जीव आहे, चेतनाहीन आहे, पण आत्मा हा चेतन आहे. जेव्हा चेतन आत्मा निर्जीव शरीरामध्ये प्रवेश करतो तेव्हा त्या शरीराला चैतन्य उत्पन्न होते. तेव्हा आत्मा हा शरीरापासून वेगळा मानायला हवा. आता हे बेसिक तुम्हाला कळतंय की जर एखादं शरीर आहे ते निर्जीव आहे, चेतनाहीन आहे, कारण आपण त्याला निर्जीव म्हटलेलं आहे की त्याच्यात जीव नाहीये, त्याच्यात चेतना नाहीये, त्याची हालचाल होत नाहीये, बरोबर. आपण त्याला वेगळा शब्द मानतो निष्प्राण, प्राण नाहीये त्याच्यामध्ये, चेतना नाहीये.
पण आत्मा काय आहे, ते चेतन आहे, चैतन्य आहे त्याच्यामध्ये. आणि हा जो आत्मा ज्या वेळेला त्या शरीरामध्ये प्रवेश करतो, तर त्यावेळेला त्या शरीराला चैतन्य उत्पन्न होतं. म्हणजे ही सगळी, हे तत्वज्ञान बरंच सगळे दर्शन मानतात हो. मग हा आत्मा शरीरापासून वेगळा मानायला पाहिजे की नाही? शरीर वेगळं आहे, आत्मा वेगळा आहे. हे कळतंय तुम्हाला मी काय म्हणते? ते उदाहरण सांगण्याचा प्रयत्न करते की हो शरीर मॅडम. वेगळं आहे, हे निर्जीव आहे आणि चेतनाहीन आहे, म्हणजे त्याची हालचाल नाही होते, काहीच नाहीये, म्हणून तर त्याला आपण निर्जीव म्हणतो. आणि हा जो आत्मा आहे तो चैतन्य आहे त्याच्याकडे. आणि मग तो या शरीरात प्रविष्ट होतो, त्यावेळेला ह्या शरीराला चैतन्य प्राप्त होतो, तो जीव त्याच्यामध्ये येतो. मग असं जर आहे, म्हणजे आत्मा वेगळा आहे आणि शरीर वेगळं आहे, आणि मग ते एकत्र आहेत. पण मग त्यांचं म्हणणं काय आहे की चैतन्य हे शरीरात, आता ते ते त्यांचं ज्ञान पाजाळतात आहे, थोडक्यामध्ये आपण असं म्हणूया की ते काय म्हणतात आहे की, मला एक सांगा, पान कोणी कोणी खाल्लंय किंवा बघितलंय, बनवताना बघितलंय, बनवलंय, खाल्लंय? काय काय वापरतात बरं पानामध्ये? पान काय काय वापरतात, चुना पान, वापरतात, काच, काच चुना, वापरतात. तो लाल कसा काय होतो? काच. काच. काचामुळे, मग कथ्था नुसता काच. नुसता कात खाल्ला तर लाल होईल का पान? नाही, चुना नाही, असल्यामुळे तो होतो मॅडम त्याच्यामध्ये. ओके, म्हणजे चुना आणि कात एकत्र केला तर लाल झालं? पान पण पाहिजे त्याच्यासाठी. पान पण पाहिजे, बरं. म्हणजे या सगळ्या गोष्टी पाहिजे ना. मग आता आपण पुढे जाऊया, हेच उदाहरण ते देतात आहेत. म्हणजे ते काय करतात, त्यांचं फिलॉसॉफी, त्यांचं तत्वज्ञान सांगायचंय ना, मग ते पानाच्या ह्याच्यातून, पानाच्या विड्यातून सांगतात आहेत. आता कसं ते आपण बघूया की, ओके, या प्रश्नावर चार्वाक उत्तर देतात की चैतन्य हे शरीरापासून वेगळं नसून ते शरीरातच उत्पन्न होतं, आणि यासाठी आपण विड्याचं उदाहरण घेऊ शकतो. की जो आता हे उदाहरण तुम्हाला पुस्तकांमध्ये, ग्रंथांमध्ये त्यांनी ते दिलेलं आहे, ते आढळेल, सगळीकडे आढळतं. तांबूल म्हणजे विडा, विड्याला तांबूल असं म्हटलं जातं. की विडा आपण जो खातो त्यामध्ये अनेक गोष्टी असतात, जसं विड्याचं पान, चुना, काच, सुपारी इत्यादी. यातल्या कोणत्या पदार्थामुळे लाल रंग येतो असं विचारलं तर आपण केवळ एकाच पदार्थाचे नाव घेऊ शकत नाही. बरोबर आहे की नाही? एवढं तर आपल्याला पटतं ना, एकाच पदार्थाने लाल होऊ शकतं का, याच्यानी अमुकनी झालं तमुकनी झालं? नाही. या सर्व गोष्टी एकत्र करून जेव्हा आपण खातो तेव्हा लाली तयार होते. त्याचप्रमाणे शरीरातील 4 तत्वांच्या मिश्रणाने, मगाशी तुम्ही 4 तत्व सांगितली, कोणती आहेत ती 4 तत्व? कोणती आहेत अग्नी, ती 4? काम पृथ्वी, आकाश सोडून. अग्नी, जल, वायू. पृथ्वी, जल, तेज आणि वायू. म्हणजे आकाश तत्व सोडून जी उरलेली 4 आहेत, तर ती तत्व ते मानतात. तर ही 4, त्यांचं म्हणणं काय, जसं पानासाठी त्या सगळ्या गोष्टी एकत्र आल्या, त्या आपण चावलं, एकजीव झाल्या की तो लाल रंग येतो. आधी लाल रंग असतो का? आपण विडा बनवला तरी लाल रंग नसतो, पण तो आपण चावतो त्याच्यानंतर तो लाल रंग येतो. तर त्यांचं म्हणणं, ही 4 तत्व एकत्र येतात आणि ते एकत्र आल्यामुळे ते चैतन्य उत्पन्न होते, आणि त्यामुळे शरीरापेक्षा वेगळा चैतन्ययुक्त आत्मा नाही. शरीरच आत्मा असल्यामुळे शरीराचा नाश किंवा मृत्यू म्हणजेच चार्वाकांप्रमाणे मोक्ष आहे. आता चार्वाकांची मोक्षाची संकल्पना काय आहे? तर शरीराचा नाश किंवा शरीराचा मृत्यू हाच मोक्ष होय. त्याला त्यांनी उदाहरण कशाचं दिलंय? उदाहरण कशाचं दिलंय? पान आणि विड्याचं. पान आणि विडा. आणि मग त्याच्यासाठी त्यांनी काय 4 तत्व वापरलेली आहेत? आकाश सोडून इतर 4 तत्व. बरोबर? बरोबर आहे का? हम्म. हो मॅडम. म्हणजे तुम्हाला हे समजलंय काय काय आहे ते याच्यामध्ये? हो. म्हणजे त्यांचं, हो, त्यांचं म्हणणं काय की आता ही मोक्ष, आता ही त्यांनी सांगितलं तर ही मोक्ष किंवा ही काही म्हणजे सुख जी आपण आता स्वर्गाची सुख, स्वर्गातली सुख वगैरे संकल्पना आहेत ना आपल्या, बरोबर? म्हणजे तर त्या ज्या सुखांच्या कल्पना ज्या आहेत इतर दर्शनांनी मांडलेल्या आहेत, आपण त्याचा अभ्यास करणार आहोत.
तर त्या संकल्पना, त्या सुखाच्या मागे लागण्यात काही अर्थ नाहीये. जे काही आहे ना तुम्हाला हे इथेच आहे, बरोबर, असं त्यांनी म्हटलेलं आहे. आणि त्यामुळे ते कुठले 2 पुरुषार्थ मानतात? 4 पुरुषार्थ आपण बघितले, धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष. तर त्याच्यातले ते कोणते पुरुषार्थ मानतात? 2च अर्थ आणि पुरुषार्थ मानतात, अर्थ आणि काम, बरोबर, हे 2च मानतात. आणि तुम्हाला काय आहे, या इहलोकी म्हणजे इथे जे काही सुख मिळतात आहेत ना, त्यांचं म्हणणं काय आहे, जी तुम्हाला इहलोकामध्ये जे काही सुख मिळतात आहेत ती तुम्ही उपभोगा. कारण आपल्या जीवनामध्ये हे सुख दुःखाचं चक्र आहे ना, तर ते सगळं चालूच राहणार आहे. आणि त्याच्यासाठी तुम्ही दुःख बाजूला सारा, की दुःखाचा तुम्ही बाजू म्हणजे बाजूला सारून सुखाचा आस्वाद घ्या, बाकी तुम्ही काय विचार करू नका. म्हणजे जिवंत आहात ना तोपर्यंत तुम्हाला अधिक अधिक सुख कसं मिळेल त्याचाच तुम्ही फक्त विचार करायचा. कारण सुखवाद हा त्यांचा स्थायी भाव आहे चार्वाकांचा. म्हणजे पण त्यांनी असं म्हटलं ते सुख मिळवण्यासाठी, म्हणजे आता तुम्हाला गाडी घोडा पाहिजे तर शेजारच्याकडे आहे तर शेजाऱ्याला मारा आणि त्याची गाडी घोडं घ्या, असं ते कधी म्हणत नाहीत, कधीच म्हणत नाहीत, बरोबर. म्हणजे दुसऱ्यांना त्रास देऊन ती सुख उपभोगा असं त्यांचं म्हणणं नाहीये. त्यांचं म्हणणं आहे की तुम्ही सुख उपभोगा आणि त्याच्यासाठी तुम्ही तुमच्या चांगल्या मार्गानेच ते सगळं मिळवायचंय, पण ती सुख उपभोगणं हेच तुमचं आयुष्य आहे. आणि त्याच्यासाठी त्यांनी एक श्लोक सांगितलाय, तुम्हाला माहितीये का? यावत जीवम ओ जीवम सुखम जीवेतम ऋणम कृत्वा वृतम पिबेतम भस्मीभूतस्य देहस्य पुनरागमनम कृतम. बरोबर, कृतः. यावत जीवम सुखम जीवेत म्हणजे काय? याचा अर्थ काय? यावत जीवम तोपर्यंत सुखम जीवेत. आयुष्य आहे जोपर्यंत तोपर्यंत जगून घ्या. कर्ज काढून पण त्यांनी असं पण सांगितलं की इतरांच्या सुखदुःखाची पण पर्वा करू नये, पाप बरोबर, पुण्याकडे पण लक्ष देऊ नये असंही सांगितले त्यांनी. बरोबर, यावत जीवम सुखम जीवेत म्हणजे जोपर्यंत तुमचं आयुष्य आहे तोपर्यंत तुम्ही सुखाने जीवा, जगा. त्याच्यानंतर काय? ऋणम कृत्वा घृतम पिबेत म्हणजे ऋण म्हणजे काय? कर्ज काढून. घृत म्हणजे काय? तूप. म्हणजे तूप रोटीचं खायचंय ना, मग कर्ज काढा आणि तूप रोटीचं खा. म्हणजे पार्टी करायची आहे ना, कर्ज घ्या आणि पार्टी करा. काही त्याच्यामध्ये मनाला वाटून घेऊ नका. तुम्हाला त्याच्याने सुख मिळतंय ते तुम्ही अनुभवा. आणि भस्मीभूतस्य देहस्य म्हणजे तुमच्या या देहाची भस्म म्हणजे राख झाली, तुमच्या देहाची राख झाली तर मग तुम्ही पुन्हा येणार आहात का? एकदा तुमचं शरीर संपलं, चिता जळली, तर तुम्ही ही सुख उपभोगायला पुन्हा येणार आहात का? नाही येणार, बरोबर आहे की नाही? देहाची एकदा राख झाली की परत कोण येणार आहे? मग तुम्ही जे काही तुम्हाला सुख उपभोगायची आहे तर ती आत्ताच तुम्ही सगळी या जन्मातच सगळी जिवंत आहात तोपर्यंत तुम्ही ती उपभोगून घ्यायचं आहे, बरोबर. पण तुम्ही जो म्हणलात ना की दुसऱ्यांना त्रास देऊन पण करा, असा नाही अर्थ. आपण जर पुस्तकांमध्ये बघितलं तर असं दिलेलं दिसतं की म्हणजे जे काही तुम्हाला अर्थार्जन करायचं आहे तर ते तुम्ही चांगल्या मार्गाने करायचं आहे. म्हणजे नंतरच्या काळात जे चारवाक म्हणजे ते शेती किंवा गोपालन किंवा म्हणजे अशा प्रकारे उपजीविका करून त्यांनी म्हणजे चांगल्या मार्गाने तुम्ही पैसा हे करा आणि सुख उपभोगा, दुःखाचा विचार करायची गरज नाहीये. म्हणजे हे जी तत्वज्ञान आहे ना की दुःखाचा आत्यंतिक नाश म्हणजे मोक्ष, कशाला ते आत्यंतिक नाश पाहिजे? तुम्ही जगा, एकदा शरीर गेलं तर ते पुन्हा आपल्याला येणार नाहीये. म्हणजे अशा प्रकारचं त्यांचं मोक्षाबद्दलची त्यांची संकल्पना आहे. तर खालचं वाचा, चार्वाक दर्शनाला केवळ प्रत्यक्ष प्रमाण मान्य असल्यामुळे पुनर्जन्म मान्य नाही. म्हणजे त्यांचं प्रमाण प्रत्यक्ष प्रमाणच मानतात, जे समोर आहे, इंद्रिय गोचर ज्ञान, जे समोर दिसतंय तेच, बरोबर. बाकी नंतरचं कोणी बघितलंय? जे आकाश दिसत नाही म्हणून तर मान्य करत नाहीत ते, हो की नाही? त्यामुळे या जन्मात कसेही चांगले वाईट कर्म केले तरी मृत्यू झाल्यावर सर्व नष्ट होते, त्यामुळे जीवनाचा उपभोग घ्यावा असे चार्वाक म्हणतात. म्हणजे तुमच्याकडून एखादं वाईट कर्म झालं तरी सुद्धा काय आहे, मृत्यू झाला की संपलं, त्याच्यानंतर काय? काहीच नाही. अशा प्रकारे ते चार्वाक मानतात. आणि इथे आपली ही मोक्षाची संकल्पना चार्वाकांची संपलेली आहे.
आता याच्याबद्दल कोणाला काही विचारायचंय? समजलंय सगळ्यांना? हो. सांगा हो बरं मॅडम. मला, मग मोक्षाची संकल्पना काय आहे चार्वाकांची? सांगा. भौतिक शरीर संपलं किंवा मृत्यू झालं की मोक्ष मिळतो. बरोबर. मग ते आत्म्याला मानतात? नाही, शरीर आणि आत्मा नाही, एकच. आत्म्याला मानत नाही. हा, बरोबर. आत्म्याला आणि शरीराला मानत नाही. आणि मग मला सांगा की त्याच्यात त्यांनी शरीराला सांगितलं मानतात ना. हा, शरीराला मानतात, आत्म्याला नाही मानत. म्हणजे आत्मा आणि शरीर हे एकच आहे असं ते म्हणतात. म्हणजे शरीराहून आत्मा हा वेगळा नाहीये. मग त्याच्यासाठी ते उदाहरण काय देतात? पानाचं, विड्याचं, म्हणजे विड्याचं. बरोबर. मग त्याच्यासाठी ते काय सांगतात विड्याचं सांगताना? की जसे पान हे पूर्ण तयार केल्यानंतरच लाल रंग येतो. त्याची नावं लिहायची. नावं लिहायची, काय काय टाकतात त्याच्यामध्ये. काय काय टाकतात त्याच्यामध्ये? काच, चुना, पान, सुपारी. सुपारी, मसाला. म्हणजे हे सगळं एकत्र झाल्यावरच त्याला लाल रंग लाल येतो. एकत्र झाल्यावर. त्या एकत्र झाल्यावर. बरोबर. त्याचप्रमाणे चार तत्वे एकत्र येऊन चार एकत्र म्हणण्यापेक्षा तत्वांची नावं पृथ्वी, जल, वायू, अग्नी. ही सगळी एकत्र आल्यावरती काय होतं? शरीर शरीराची त्यामुळे चैतन्य निर्माण होतं. चैतन्य निर्माण. लाल रंग चैतन्याशी संबंधित आहे. बरोबर. लाल रंग म्हणजे जशी चार तत्व म्हणजे काय की पानामध्ये येणारे इन्ग्रेडियंट्स. आणि मग त्या म्हणजे त्या इन्ग्रेडियंट्सनी लाली येते, तशी ही चार तत्व आहेत, तर ती शरीरात चैतन्य निर्माण करतात. मग हे शरीर दिसतंय, हे चार तत्वांचं आहे, म्हणून ते जिवंत आहे. मग ते मेलं तर काय? काहीच नाही. मृत्यू म्हणजे मोक्ष. बरोबर. मग त्यांनी म्हटलंय ह्या शरीराला त्यांनी म्हणजे आत्मा वेगळा नाही, त्याच्यासाठी त्यांनी काय सांगितलंय? शरीर हाच आत्मा आहे. तो म्हणजे त्याच्यासाठी ते काय उदाहरण देतात? शरीर हाच आत्मा. स्वतःच मी असं उदाहरण देतात. बरोबर. की मी जाड आहे, मी बारीक आहे, मी उंच आहे. म्हणून ते म्हणतात की मी हा शब्द आपण म्हणताना आपल्या शरीराला उद्देशून म्हणतो. बरोबर. त्यामुळे ते म्हणतात की शरीरापासून आत्मा वेगळा नाही. आणि माझं शरीर म्हणताना आपण माझं जे म्हणतो ही फक्त औपचारिकता आहे, त्याच्यापेक्षा काही वेगळं काही नाहीये. बरोबर. आता हे याच्यामध्ये चार्वाकांचं संपलेलं आहे आपलं दर्शन. आता पुढचं दर्शन आपण पुढच्या उद्या करूया. ओके. थांबूया छान इथेच. समजावून सांगितलं मॅडम तुम्ही. खूप सुंदर वाटलं चार्वाक तुमचं ऐकून. सोपंच आहे. चार्वाक सोपं आहे. माझं काही त्याच्यात नाहीये. त्यांनी इतकं सोपं करून सांगितलंय चार्वाकांनी की फार काही विचार करूच नका. त्यांचं तत्वज्ञान असं आहे, त्यामुळे ते आपल्याला लवकर समजतं. आता नंतरचं जे आहे ना, ते आहे बोजड सगळ्या गोष्टी. बरं, मला एक सांगा, बौद्ध दर्शन आपण उद्याचं एक थोडस 2च मिनिटं, हरकत नाही. बौद्ध दर्शनाचं तुम्ही काय सांगाल? बौद्ध दर्शनाबद्दल काय माहिती? ईश्वराला मानत नाही. कशाला? ईश्वराला. हा, बरोबर. आणि कोण आहे बौद्ध दर्शन? कोणी म्हणजे गौतम बुद्ध प्रणेते कोण? बरोबर. आणि बरं, बौद्ध दर्शनामध्ये मोक्षाला काय म्हटलंय सांगा? तुम्ही सांगितलं ना. तुम्हाला माहितीये? खूप वेळा आपण ऐकतो ना, बाबासाहेब आंबेडकरांचं हे आली की आपण ते शब्द तर ऐकत असतो. हा, स्नेहाजी, तुमचा ना आवाज येत नाहीये. तुम्ही काहीतरी बरोबर सांगताय पण अर्धवट काहीतरी ऐकू येते. काय म्हणताय? निर्वाण म्हणतात. निर्वाण. बरोबर. निर्वाण हा शब्द त्यांनी वापरलेला आहे. आपण महानिर्वाण वगैरे शब्द ऐकलेले आहेत ना आपण. तर मोक्षाला काय शब्द वापरलेला आहे त्यांनी? निर्वाण. तो अगदी लक्षात ठेवायचा आहे. कारण प्रत्येकाचे आपण शब्द जे म्हणतो आहोत
तर त्याच्यामध्ये मोक्षाला निर्वाण शब्द मानला. आता मला एक सांग, ठीक आहे आपण उद्याच करूया, कारण का ते आता परत अर्धवट होईल. थांबूया आपण इथे. हो. हो मॅडम, एक थँक्यू. ओंकार करूया. डोळे बंद. एक श्वास सोडून देऊया. दीर्घ खोलवर श्वास भरून घेऊया. हस्तमर्दन, नेत्रस्पर्श. आणि ह्या ज्या संकल्पना आहेत ना, तर ह्या संकल्पना ऐकायला छान वाटतात आणि कधी समजत बऱ्याच वेळेला नाही, आणि नंतर अभ्यास करावा असं अजिबात वाटत नाही. पण तुम्ही अजिबात ऑप्शनला टाकायचं नाहीये. शक्यतोवर ज्या वेळेला आपण शिकतो त्यावेळेला तुम्ही जर वाचण्याचा प्रयत्न केला तर मग म्हणजे एक पद्धत अशी म्हणजे मी स्टुडंटना म्हणजे आमच्या यांना सांगते की तुम्ही फक्त वाचा, फक्त वाचा, फार काही विचार करू नका. आता जे ऐकलंय ना ते तुम्ही फक्त वाचा, की मग तुम्हाला त्या लक्षात राहतात. कारण प्रत्येक दर्शन तुम्ही आता सरांचं ऐकलं, भव प्रत्यय विदेह, किती ना वेगवेगळे शब्द आपण ऐकायचं, बंबार्डिंग होतं आपल्या डोक्यावरती. तर तुम्ही फक्त वाचत राहा आणि ते वाचताना ना तुम्ही शॉर्ट एक तुमचं तयार करा उत्तर. बरोबर, म्हणजे आता आमचे काही स्टुडंट आहे. एक मिनिट, चॅट मध्ये काहीतरी आहे. होस्ट करा, होस्ट. तुम्ही होस्ट आहेत. तर बोलू का एक मिनिट का? होस्ट करा ना, होस्ट करा. मला बोला बोला बोलू शकता तुम्ही. होस्ट करा मात्र, परत लिहू नका करू तुम्ही. ओके ओके, ठीक आहे ठीक आहे ठीक आहे. होस्ट करून लिहू करा. बरं बरं बरं. म्हणजे तुम्ही काय करा की प्रत्येक प्रश्न आहे ना त्याचं शॉर्ट मध्ये उत्तर तयार करायचं. हा, म्हणजे आता आपण चार्वाक दर्शन, आता चार्वाक दर्शनाचं जर समजा आपण घेतलं तर चार्वाक दर्शनामध्ये तुम्ही शॉर्ट करताना तुम्ही कसं कराल सांगा बरं. एक 5-7 वाक्यांमध्येच मला करायचंय ते उत्तर, कारण छोटं आहे हे, म्हणून मी आज घेतलं की मोक्ष पहिलं लेक्चर आहे आणि छोटं आहे म्हणून मी घेतलं. तर पहिलं म्हणजे काय की चार्वाकाच्या प्रस्तावनामध्ये तुमचं काहीतरी येईल 1-2, ते तुम्ही लिहिणार आहात. मग त्याच्यानंतर त्यांची चार्वाकांची मोक्षाची संकल्पना चार्वाकांची काय आहे ती तुम्ही एका वाक्यामध्ये एक पॉइंट तो लिहिला की देहाचा नाश झाला म्हणजे मोक्ष, त्यांची ही अशी आहे. बरोबर. मग त्याच्यानंतर त्यांनी दुसऱ्या पॉइंट मध्ये काय येतं की त्यांनी आपण मी माझं म्हणजे शरीर हाच आत्मा आहे सांगताना काय म्हणलंय, मी माझं. एवढं तुम्ही लिहिलं तरी तुम्हाला त्या पॉइंट वरून डिस्क्राईब करता येणार आहे. मग पुढचं की चैतन्य काय आहे किंवा काय, आणि मग पुढे म्हणजे पुनर्जन्म नाहीये, कर्म नको, किंवा ते जो श्लोक आहे तो एक तुम्ही लिहिला की तुमचं हे उत्तर संपतं. बरोबर. म्हणजे मग तुम्हाला तेवढेच पॉइंट जरी तुम्ही आठवले तरी तुम्हाला ते उत्तर लिहायला सोपं होतं. तसंच इतरही प्रश्न तुम्ही इतरही योगाचा जो काही अभ्यास पेपरांमध्ये कराल तर तुमचं आपण काय लगेच म्हणजे काही काही जणांचा अभ्यास खूपच छान दिसतोय, पण इतरही सगळेजण काही करत असतील तर एक तुम्ही वही घेऊन त्याच्यामध्ये शॉर्ट मध्ये त्याचं उत्तर लिहायची हे करत जा, की परीक्षा ज्या वेळेला येते ना तुम्ही फक्त तेवढं तेवढं वाचलं ना तर तुम्हाला ते पॉइंट आठवायला लागणार आहे. आणि तुम्हाला रिपिटेशन साठी जस्ट तुम्ही गो थ्रू करा की तुम्हाला ती उत्तरं तुम्हाला आठवतात. कारण नवीन नवीन संकल्पना असतात, नंतर गोंधळ होतो की हे नक्की कशात म्हटलंय, याच्यात म्हटलंय का त्याच्यात म्हटलंय. तर मग तसं तुमचं होणार नाही, कारण का तुम्ही रोज एक फक्त 5 मिनिटं लागतात ते सगळं बघायला, जास्त वेळ नाही लागत. तर आपण मोबाईल तर अर्धा तास घेतो, एकदा तुम्ही डिलीट करायला बसलात तर अर्धा तास सहज जातो, हो की नाही. मग तो मोबाईल डिलीट करायचा 5 मिनिटं कमी करा आणि हे 5 मिनिटं वाचा. नक्की निश्चित फायदा होईल तुम्हाला, एवढंच मला सांगायचं होतं. ओके सर, तुम्हाला पोस्ट करू ना. ओके, वेलकम. सर केलंय होस्ट.
ठीक आहे ठीक आहे. बघा झालंय ना, करू लिव.